हाय स्टुडंट, गुड इव्हनिंग. आज आपण पॉलिटीमध्ये संघराज्य व्यवस्था हा टॉपिक बघणार आहोत. संघराज्य व्यवस्था. तर संघराज्य व्यवस्था भारतामध्ये आपल्या भारताच्या शासन पद्धतीमध्ये संघराज्य व्यवस्था स्वीकारली आणि या भारताप्रमाणेच ज्या ज्या देशांनी संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे अशा देशांची आज आपण ट्रिक बघू. आता संघराज्य व्यवस्थामध्ये संघराज्य शासन पद्धतीमध्ये अधिकारांचं संघराज्य शासन पद्धती म्हणजे काय असतं की संघराज्य शासन पद्धतीमध्ये अधिकारांचं विभाजन केलं जातं राष्ट्रीय आणि प्रादेशिक. आता संघराज्य व्यवस्था आपल्या देशाप्रमाणे ज्या देशाने स्वीकारले त्याची आपण ट्रिक बघणार आहे इंग्लिशमध्ये. बास्कर यू BAASKR आणि यू. B फॉर ब्राझील, A for Argentina, second A for Australia, S for Switzerland, K for Canada, R for Russia, U फॉर USA. म्हणजे भारताप्रमाणे ज्यांच्या शासन पद्धती संघराज्य आहे असे देश लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे. बास्कर यू मध्ये B फॉर ब्राझील, A फॉर अर्जेंटिना, सेकंड A फॉर ऑस्ट्रेलिया, S फॉर स्वित्झर्लंड, देन K फॉर कॅनडा, R फॉर रशिया, U फॉर USA. या देशांची शासन पद्धती आहे ती भारताप्रमाणेच संघराज्य शासन पद्धती आहे. आणि आंबेडकरांनी राज्यांचे संघराज्य या शब्दाचा प्रयोग करण्याऐवजी राज्यांचा संघ केलेला आहे. आंबेडकरांनी राज्यांचा संघ असा शब्द प्रयोग केला. राज्यांचा संघ असा शब्द प्रयोग का केलेला आहे तर भारताचं संघराज्य आहे ते अमेरिकन शासन पद्धतीप्रमाणे कराराने तयार झालेलं नाहीये किंवा जे आपली घटक राज्य त्यांना संघराज्यातून कुठून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. म्हणून आपल्या आंबेडकरांनी संघराज्य व्यवस्थेचा उल्लेख राज्यांचा संघ असा केला आहे. आणि आपल्या देशाची जी संघराज्य व्यवस्था आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहे तर आपल्या संघराज्य व्यवस्थेचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे आपली जी शासन पद्धती आहे ही शासन पद्धती आहे ती दुहेरी आहे. आपली संसद आहे ती द्विगृही आहे. संसद कशी आहे आपली द्विगृही. आपली घटना जी आहे ती कशी आहे लिखित घटना आहे. घटना आपली लिखित आहे. तसेच ताठर घटना आहे आणि आपली घटना आहे ती सर्वोच्च आहे. हे पाचवे घटनेची सर्वोच्चता. आणि अधिकार जे आहे त्या अधिकारांची विभागणी केलेली आहे. अधिकारांची विभागणी आणि ही जी अधिकारांची विभागणी केलेली आहे ती केंद्र सूची म्हणजे त्याला आपण संघ सूची म्हणतो, राज्य सूची, समवर्ती सूची अशी अधिकारांची विभागणी 3 सूचीमध्ये केलेली आहे. आणि आपली न्याय व्यवस्था आहे ती स्वतंत्र आहे म्हणजे केंद्र स्तरावर राज्य स्तरावर अशी स्वतंत्र न्याय व्यवस्था. ही आहेत की आपल्या संघराज्य व्यवस्थेची वैशिष्ट्ये. एक तर आपली शासन पद्धती कशी आहे दुहेरी आहे. संसद आपली द्विगृही आहे. घटना आपली घटना आहे ती लिखित घटना आहे, ताठर आहे आणि घटनेची सर्वोच्चता. अधिकारांची विभागणी केलेली आहे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीमध्ये. न्याय व्यवस्था आपली कशी आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे केंद्र स्तरावरती, राज्य स्तरावरती. आणि आंबेडकरांनी संघराज्य व्यवस्थेचा उल्लेख आहे तो राज्यांचा संघ केलेला आहे. आपल्या देशाप्रमाणे ज्या देशांनी संघराज्य व्यवस्था स्वीकारली अशा देशांची ट्रिक लक्षात ठेवायची. बास्कर यू मध्ये B फॉर ब्राझील,
A for Argentina, second A for Australia, S for Switzerland, K for Canada, R for Russia, U for US. आता आपल्या संघराज्य व्यवस्थेचं मूल्यमापन म्हणजे आपल्या संघराज्य व्यवस्थेला कोणी कोणी काय काय म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये केसी बियर यांचं नाव आहे ते शॉर्ट फॉर्म मध्ये आहे, म्हणजे अर्ध नाव आहे. त्याच्यावरून लक्षात ठेवायचं की केसी बियर यांनी काय म्हटलेलं आहे, अर्ध संघराज्य म्हटलेलं आहे केसी बियर. नंतर पॉल ॲपलबॉय. पॉलचा अर्थ काय होतो, मेनी म्हणजे जास्त, अति, म्हणजे पॉल ॲपलबॉय यांनी काय म्हटले, अति संघराज्य. नंतर तिसरा आहे ते मॅरी जोन्सची वाट बघते म्हणून मॉरिस जोन्स यांनी काय म्हटलेलं आहे, मॅरी जोन्सची वाट बघते म्हणून मॉरिस जोन्स होते वाटाघाटीचे संघराज्य म्हटले मॉरिस जोन्स. नंतर ग्रँडप्पा सहकार्य करतात म्हणून ग्रॅनविल ऑस्टिन यांनी काय म्हटलेले, सहकार्य करतात म्हणून सहकारात्मक संघराज्य. आणि आपले आंबेडकरांनी काय म्हटले की घटना जेवढ्या प्रमाणात बाबासाहेब आंबेडकर जे आहेत, या बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेले की घटना जेवढ्या प्रमाणात दुहेरी राज्य व्यवस्था निर्माण करते तेवढ्या प्रमाणात ती संघराज्य व्यवस्था आहे. म्हणजे आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे की घटना जेवढ्या प्रमाणात दुहेरी राज्य व्यवस्था निर्माण करते तेवढ्या प्रमाणात ती संघराज्य आहे असं आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. आणि के संथनम यांनी एकात्मतेकडे झुकाव म्हटले. म्हणजे संघराज्य व्यवस्थेबद्दल कुणी कुणी काय म्हटलेलं आहे ते लक्षातच ठेवायचं. तर केसी बियर यांचं नाव शॉर्ट फॉर्म मध्ये आहे, म्हणजे अर्ध नाव आहे, त्यावर त्यांचं अर्ध संघराज्य येते. पॉल ॲपलबॉय यांनी काय म्हटले, अतिसंघराज्य. मॉरिस जोन्स यांनी काय म्हटले, वाटाघाटीचे संघराज्य. ग्रॅनविल ऑस्टिन यांनी सहकारात्मक संघराज्य म्हटलेलं आहे. के संथानम यांनी एकात्मतेकडे झुकाव म्हटलेलं आहे. आणि आंबेडकरांनी काय म्हटले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना जेवढ्या प्रमाणात दुहेरी राज्य व्यवस्था निर्माण करते तेवढ्या प्रमाणात ती संघराज्य व्यवस्था आहे असं आंबेडकरांनी म्हटले. तर आपण आज इथे संघराज्य व्यवस्था हा टॉपिक बघितलेले. त्याच्यामध्ये ज्या देशांमध्ये आपल्या देशाप्रमाणे संघराज्य व्यवस्था आहे त्याची ट्रिक बघितलेली आहे, किंवा संघराज्य व्यवस्थेचं मूल्यमापन करून काय काय म्हटलं त्याची पण ट्रिक बघितलेली आहे. संघराज्य हा टॉपिक. थँक्यू.